नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला MSc झुलॉजी या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा सुरुवातीला तुम्हाला एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते, त्यालाच आपण OEE म्हणत असतो। तर या एंट्रन्स एक्झाम मध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचे ऍडमिशन प्रोसेस चालत असते। तर त्यासाठी आता ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे, त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला सर्व जे डाउट्स असतील तर ते डाउट्स क्लिअर होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी या डिपार्टमेंट विषयी आज आपण माहिती बघणार आहोत। कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्यासाठी हे सर्क्युलर आलेला आहे। त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, PG कोर्सेस आहे, UG कोर्सेस आहे, तसेच इंटिग्रेटेड अँड इंटर डिसिप्लिनरी प्रोग्राम्स हे पण कोर्सेस आहे। तर बघा हे जे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भेटून जाणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूयात डिपार्टमेंट झुलॉजी अंतर्गत बघा MSc झुलॉजी हा कोर्सेस येत आहे। हा 2 वर्षाचा कोर्सेस असणार आहे। विद्यार्थी किती घेणार आहे तर 31 विद्यार्थी ते घेणार आहेत। त्यानंतर बघा कोण कोण इलिजिबल असणार आहे या कोर्सेसला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा या कोर्सेसला OEE जी आहे तर त्यासाठी कोण कोण ऍप्लिकेशन करू शकतं। ज्या विद्यार्थ्यांचं BSc इन झुलॉजी झालेलं आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी झालेला आहे किंवा मायक्रोबायोलॉजी झालेला आहे किंवा लाईफ सायन्स यामध्ये तुमचं BSc झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। यापैकी झुलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा लाईफ सायन्स यापैकी एक जरी एक म्हणजे BSc इन या सब्जेक्ट मध्ये जर तुमचं झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे। आता पुढे माहिती बघूयात एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी। तर बघा कॅन्डिडेट शाल बी ऍडमिटेड टू अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन एंट्रन्स एक्झामिनेशन। बघा जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन होणार आहे। सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ईच कोर्सेस विल बी अवेलेबल ऑन द वेब पेज रिस्पेक्ट टू युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर्स अँड स्कूल्स। बघा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर तो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मिळून जाणार आहे। जर आपल्याला वेळ भेटला तर आपण पण त्यावर व्हिडिओ बनवणार आहे, पण शक्यतो तुम्ही लवकरात लवकर सिलेबस बघून घ्या आणि तुम्ही अभ्यासाला लागून जा। तसेच बघा द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE विल बी 100 मार्क्स। बघा तुमची जी OEE होणार आहे तर ती 100 मार्कची होणार आहे विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे MCQ बेस तुमचा हा पेपर असणार आहे। इन केस सम प्रोग्राम्स द एक्झाम इन्क्लूड फ्यू डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स क्वेश्चन। बघा जर तुमच्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकता। तर त्यासाठी सिलेबस बघणे खूप महत्वाचं आहे। बघा हा जो पेपर होणार आहे सेक्शन A आणि सेक्शन B मध्ये होणार आहे, असे 2 सेक्शन असणार आहे। सेक्शन A मध्ये कोणते सब्जेक्ट आहे, जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन असे सब्जेक्ट आहे। त्यासाठी 20 मार्कचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। सेक्शन B मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन येणार आहे 80 मार्क्सला, असा मिळून तुमचा 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे। हे दोन्ही सेक्शन लगेच एका पाठोपाठ एक होणार आहे, म्हणजे यामध्ये ब्रेक वगैरे तुम्हाला मिळणार नाही। 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे। बघा सेक्शन A आणि सेक्शन B दोघांचे मार्क कन्सिडर केले जाणार आहे, म्हणून दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळणार आहे। त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स बघूयात। ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे 12 फेब्रुवारी 2025, लास्ट डेट कधी आहे 3 मार्च 2025। त्यानंतर बघा हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, PG कोर्सेस आहे। मग तुमची एक्झाम कधी होणार आहे 18/3/2025 ते 20/3/2025 या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे काय कोर्सेस असतील त्याविषयी आपण व्हिडिओ घेणारच आहोत। तर त्यांची एक्झाम जी आहे तर 4 एप्रिल 2025 ला तुमची एक्झामिनेशन होणार आहे। आता एक्झामला टाइम किती मिळणार आहे, 2 तासाचा टाइम तुम्हाला मिळणार आहे। मग या एक्झामचे हॉल तिकीट कधी येणार आहे तर बघा एक्झामच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड मिळून जाणार आहे। तर हे ऍडमिट कार्ड जे आहे तर ते लॉग इनला जाऊन तुम्ही म्हणजे एक्झामच्या 5 दिवस अगोदर लॉग इन मध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, फी किती लागणार आहे ऍप्लिकेशनसाठी। जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये फी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये फी लागणार आहे।
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कोर्सेसला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, परंतु त्यासाठी सेपरेट फी भरावी लागणार आहे असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. पेमेंट शुड बी ऑनलाईन मोड. बघा ऑनलाईन मोड फक्त एकच त्यांनी दिलेलं आहे, ऑनलाईन मोडनेच तुम्ही फी भरू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने तुम्ही फी भरू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे तर कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म या पेजची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. लॉग इनच्या खाली बघा डोंट हॅव अकाउंट, त्याच्या पुढे रजिस्टर हिअर या लिंकवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्हाला एक आयडी पासवर्ड मिळून जाणार आहे. आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर परत या लॉग इन पेजवर यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी टाकून घ्या, त्यानंतर पासवर्ड टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे तर तो इथे एंटर करा आणि लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यावर व्यवस्थित तुमची एज्युकेशन माहिती, तुमची स्वतःची पर्सनल माहिती जी आहे तर ती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्या अगोदर व्यवस्थित माहिती बघून घ्या, काही तुमचं चुकलेलं आहे किंवा काही राहिलेलं आहे. कन्फर्म झाल्यानंतरच तुम्ही काय करा, पेमेंट करा. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी अंतर्गत जे काही कोर्सेस होते तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.